आणि या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पोस्टल बॅलेट जे असतं त्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्राथमिक कल जे आहेत ते अगदी काही क्षणांमध्ये आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील। ज्यांना मतदान केंद्रावरती जाणं शक्य नसतं ते पोस्टाच्या माध्यमातून आपलं मत नोंदवत असतात। मत नोंदवल्यानंतर त्याच्या आता काउंटिंगला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे सगळ्यात पहिले कल जे आहेत ते लोकशाही मराठीवरती आपण महापालिकांचा महानिकाल पाहणार आहोत। त्यानंतर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय। अगदी काही सेकंद बाकी आहेत मतमोजणीला सुरुवात होती आणि मुंबईमध्ये एकूण 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आधी 2 वॉर्ड मोजले जाणार आहेत। एका टेबलवरती 15 मशीनद्वारे पहिला राऊंड त्या ठिकाणी पार पडताना दिसेल। अशा प्रकारचे क्विक अपडेट्स केवळ लोकशाही मराठीवरती आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आज तुम्हाला सगळ्यांना ऐकायला पाहायला देखील मिळणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अनेक दिग्गज देखील जोडले गेलेले आहेत। त्यातीलच एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अरुण सावंत यावेळेला स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेतच। त्यानंतर रेखा कोंडे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि शिवसेना समर्थक म्हणून, आरती पुगावकर भाजपकडून आपल्या सोबत आहेत आणि विकास पासलकर असतील एनसीपी अजित पवारांच्या माध्यमातून। आपण एक क्विक जो आहे तो रिव्ह्यू घेणार आहोत कारण सगळ्यात पहिला निकाल आपल्याला केवळ लोकशाही मराठीवरती पाहायचा आहे। मात्र अगदी थोडक्यामध्ये अरुणजी मी आपल्यापासून सुरुवात करेल। ज्या प्रकारचे एक्झिट पोल आल्या आणि काही सेकंद शिल्लक आहे, पहिला कल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल। काय वाटतंय कुणाचा विजय आणि कुणाचा पराजय अगदी थोडक्यात? विशालजी अतिशय सुंदर वाटतंय। पहा 3.5 वर्षांमध्ये जे काही चांगलं केलं त्याला पोचपावती मुंबईची जनता देत आहे, महाराष्ट्राची जनता देत आहे। आणि जे एक्झिट पोल आज शिवसेना आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, माफ करा मी थोडं थांबवतो। महापालिकांच्या टपाल मतमोजणीला सुरुवात झाल्याची या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महापालिकांच्या टपाल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ज्या लोकांना आपल्या विविध कार्यामुळे थेटपणे पोहोचता येत नाही ते टपालाच्या माध्यमातून आपलं मत नोंदवत असतात आणि त्याच महापालिकांच्या टपाल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। अरुण जी आपला मुद्दा पूर्ण करा। आपलं डोकं चालवून 25-30 वर्षाची जे काही सत्ता एक होती ती उलथवून लावलेली आहे। जो भ्रष्टाचार गेले 25-30 वर्षात सुरू होता मुंबईकरांना तो आवडलेला नाही आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यांनी एकनाथ शिंदेजी आणि आदरणीय फडणवीसजी यांच्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांच्या हातात मुंबईच्या सत्तेच्या चाव्या दिलेल्या आहेत। आता आमची जबाबदारी आहे महायुतीची की या मुंबईकरांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासास पार बरोबर आहे। टेलिव्हिजन स्क्रीनवरती कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भातले देखील आकडेवारी आपल्याला सुखावह वाटू शकते। खरं तर सुरुवातीचे हे कल आहेत। 14 जागा भाजपला त्या ठिकाणी त्या आघाडीवरती आहेत, तर 6 जागांवरती तुमची शिवसेना त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। आपण आपला मुद्दा पूर्ण करू शकता। हे कल जे काही आता आपण दाखवत आहात असेच कल शेवटच्या क्षणापर्यंत येत राहतील आणि जे काही आम्ही चांगलं केलं आणि जे काही वाईट विरोधकांनी केलं त्याला योग्य उत्तर जनता जनार्दनाने मतरूपी पेटीमध्ये कालच टाकलेले आणि आज ते उघड होते। आम्ही जनतेला पूर्ण विश्वास देतो की महायुती कुठेही आपल्या सेवेमध्ये कमी पडणार नाही। आम्ही या मुंबईचे किंग नाही तर मुंबईला किंग बनविणार आहोत हे आमचं ध्येय आहे आणि मुंबई ही जगामध्ये सर्वोत्तम ठरेल असा आम्ही ठाम विश्वास देतो। नक्कीच मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याकडे आमंत्रित करणार आहे कारण इतर ठिकाणी देखील तुमची कमिटमेंट आहे। मात्र सकाळपासून तुम्ही विश्लेषण करताय, तुमच्या पक्षाची बाजू मांडताय। धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर स्टुडिओमध्ये जोडला गेलात त्यासाठी। या घडीची आणखी एक मोठी बातमी आपण पाहणार ती म्हणजे पुण्यात टपाल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यातील एकूण 41 प्रभागातील त्या ठिकाणी असणारे जे टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। केवळ पुण्यातच नव्हे तर दुसरीकडे ठाण्यातही अशाच प्रकारे आपल्याला कल पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।